सीताफळ रबडी खाल्ली असेल, तुम्ही कधी रामफळ रबडी खाल्ली आहे का? खाल्ली जर नसेल तर नक्की अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। काही नाही, आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धा लिटर दूध इथं मी आटवून घेतलेलं आहे। आता एका रामफळामध्ये 3 ते 4 व्यक्ती खाऊ शकतात तेवढी रबडी तयार होते। याच्यामध्ये मी एक कंदी पेढा टाकलेला आहे, साखर थोडीशी कमी वापरलेली आहे, ज्यांना जसं आवडतं त्यांनी तसं टाकू शकता। इथं आपण वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे। आता जे सातारेचे आहेत त्यांना माहीत असेल की आपला सातारी कंदी पेढा गोड असतो, त्यामुळे मी इथं कमी साखर वापरलेली आहे। दूध उकळलं की आपल्याला ते एका साईडला ठेवायचं आहे बंद करून। एक उकळी आल्यानंतर थोडंसं मी दूध ॲड केलं होतं, कारण की माझं दूध जरा कमी वाटलं, त्यामुळे ते मी बंद केला गॅस। आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला दूध थंड करायचं आहे। गरम दुधामध्ये आपल्याला कोणतंही फळ, म्हणजे जरी सीताफळ असलं किंवा हे जरी असलं रामफळ, कोणतंही फळ गरम दुधामध्ये कधी उकळवायचं नसतं। आता रामफळ कधी कधी मिक्सरमध्ये काढलं तरी चालतं, कोणी कोणी काढतं, पण इथे आपण जसं आपण पुरण वाटतो किंवा पुरण या जाळीवर बनवतो तसं इथं सालीसकट आपल्याला ते किसायचं आहे, म्हणजे साल एका साईडला होते, बिया पण व्यवस्थित निघतात आणि गर सुद्धा एकदम प्लेन होतो। काय असेल एखादा जाड तुकडा ह्याचा तर तो वरती जाळीतच राहतो, आपल्याला गाळण्याची वगैरे गरज लागत नाही। व्यवस्थित अगदी मिक्सरच्या भांड्यापेक्षा एकदम छान पद्धत आहे। तुम्हाला आवडत असेल तर, तुम्ही आवडली असेल तर नक्की ही ट्राय करून बघा रेसिपी ट्राय करण्यापेक्षा पुरणाच्या जाळीने तुम्ही किसून बघा रामफळ किंवा सीताफळ काय बनवत असाल ते, अगदी बिया सेपरेट होऊन निघतात, आपला रामफळ वाया जात नाही। आता काय करायचंय, आपण जर नवीन असाल तर विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मॉम्स किचन जो आपल्या चॅनलचं नाव आहे, तर लहान मुलांच्या टिफिनसाठी, स्कूल टिफिनसाठी सुद्धा आपण रेसिपी टाकलेल्या आहेत आणि अजून सुद्धा रेसिपी येणार आहेत। आता सध्या जरा आपलं भारत पाकिस्तानचं चालू होतं, त्यामुळे जास्त मी रेसिपी टाकलेल्या नाही आहेत, कारण सगळ्यांचं लक्ष तिकडंच गेलेलं आहे। त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनल। तर बघू शकता इथं आईने व्यवस्थित असं सगळं रामफळ किसून घेतलेलं आहे, छान असा गर निघालेला आहे, अगदी आईस्क्रीम सारखा। आता काही नाही, थंड दुधामध्ये आपल्याला तो गर एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी छान अशी बासुंदी म्हणू शकता, रबडी म्हणू शकता, छान अशी रबडी लागते आपली, तयार होते छान। तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, तुम्ही रामफळ खाल्लंय का? तुम्ही साताऱ्याकडून असणाऱ्यांनी नक्की कमेंट करा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब सगळ्यांनीच करा आणि आवडलं असेल तर लाईक करा। थँक्यू, बाय बाय, छान राहा, मस्त राहा, बाय बाय।